भूषणजी पडवळे साहेबांचं आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. त्यानंतर चंद्रपाडा वाकीपाडाचे शाखा प्रमुख निलेश दादा म्हात्रे यांचं आगमन, त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत. निलेशजी म्हात्रे यांच्याकडून जे आपण ट्रॉफीज बघतायत ना, आकर्षित करणाऱ्या भव्य दिव्य या ट्रॉफीज, आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. एका साइडला आपण बघतोय भूषण दादा पडवळे, वेलकम वेलकम वेलकम. निलेश दादा म्हात्रे, वेलकम वेलकम वेलकम. नेहमीच सपोर्ट राहिलाय. चंद्रपाड्याच्या ज्या ज्या स्पर्धा आहेत, निलेश दादा म्हात्रे, भूषणजी पडवळे, आणि या ठिकाणी आपण त्यांचं करूया हार्दिक स्वागत. इनसाइड एज लागले की नाही हा प्रश्नचिन्ह होता, तर लागले इनसाइड एज. एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे येईल. टोटल रन्स 5. वाकीपाडा टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना. प्रथमेश, दीपेश. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती देखील एकच धाव होईल. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा आहेत. एक गडी बाद. बॅटिंग करत असताना गावदेवी वाकीपाडा टीम 6 धावा. नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल जेटीसी लाईव्ह 3 लिव्स प्रीमियर लीग. विनीत जाधव आलाय. खूप दिवसानंतर आज विनीत जाधव एनसीएम मध्ये पतू पॅकर टीम मध्ये याच संघाचा खेळाडू आहे, पण तो कामानिमित्त बाहेर असतो. पहिला बॉल खेळत असताना फाईन खेळायचं होतं, पण तो एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट होते. दीपेश या बॅटरने मागील स्पर्धेमध्ये शेवटला उतरवलं होतं, परंतु षटकारांची आतिषबाजी केली होती. दीपेश मध्ये ती क्षमता आहे, आणि बघूया मनीष म्हात्रेंनी तर तेच स्ट्राईक रोटेट करून दिले. मला वाटतं कोपरीपाडा या ठिकाणी देखील स्पर्धा चालू आहे भूषणजी पडवळे यांची, आणि म्हणूनच त्यांच्या स्पर्धेला देखील शुभेच्छा असतील. खूप स्पर्धा आहे म्हणून त्यांच्या स्पर्धेपर्यंत आम्ही येऊ शकलो नाही. आणखीन एक धाव येईल. एका धावेने जर विचार केला तर धावफलक पुढे 8. भूषणदादा पडवळे यांच्याकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलंय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. आणि त्यानंतर आपण बघतोय नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 ची जी ट्रॉफी आहे निलेश दादा म्हात्रे यांच्याकडून आले, त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या. सर्व ट्रॉफीज निलेश दादा म्हात्रे यांच्याकडून. थँक्यू निलेश दादा म्हात्रे आणि भूषणजी पडवळे साहेब. पुन्हा एकदा यावेळी मात्र हुक करायचं होतं. चेडू मात्र निघून जाते स्क्वेअर लेग रिसनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मधून फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेची वाढ. फलकावरती धावा 10. 3 बॉल 10 धावा या फलकावरती लगावल्यात. मनीष म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स हे नाव नाही, ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड. आणि बघू शकता स्ट्राईकला मनीष. चेंडू बराच काळ हवेत. निलेश येतोय, फील्ड करतोय, फेकी चांगली. एकच धाव. 11 धावा या फलकावरती. टोटल जर विचार केला या षटकामध्ये तर आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. 11 धावा. पुढचा बॉल बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय, अगदी बॅटच्या जवळून. आणि यावेळी ज्या प्रकारे बॅटर
चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता ना, तिथे मात्र पिचिंग कुठे झाला हा चेंडू पाहणं गरजेचं आहे. पिचिंग झाल्यानंतर बाहेर गेल्यावर तुम्हाला वाईड बॉल मिळणार नाही. तो पिचिंग झालेला चेंडू फार महत्वाचा असतो. यावेळी मात्र जोरदार प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर, बॉटम हँडचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. काय स्ट्रॅटेजी सांगायची ना ती देखील बिंदास सांगा, म्हणून आयोजकांनी सांगितले की पाणी घेऊन आपलेच खेळाडू येतील, आयोजक येणार नाही. सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात चंद्रपडा बॉईज आयोजित चंद्रपडा चषक 2025 दिवस तिसरा फायनल दिवस एनसी अंतर्गत आज संघ पाहायला मिळतात. गावदेव वाकीपाडा तुमचा एक्स्ट्रा मेंबर आम्ही वारंवार कॉल करतोय, पाठवा. नसेल जर आउट झालेला आला तरी चालेल कोणी, कारण की काही खेळाडू नवीन आहे त्यांची नावं माहिती नाही. करण आलाय. लाईव्ह स्पर्धा आहे, आमच्या स्कोररला थोडा प्रॉब्लेम होतोय लिहिण्याकरता आणि आज स्कोरर देखील सक्षम आणलाय आम्ही. विशाल भोईर ऑन दी अप, ड्राईव्ह केलाय, एकच धाव. सॅटिस्फाईड आहे बॅटर. आता जास्तीत जास्त चेंडू दीपेश खेळण्याचा विचार करतोय. फलकावरती धावा 18, बॉलचा विचार केला तर 3 बॉल 18 धावा या फलकावरती लगावल्यात. बॅटिंग करत असताना गावदेवी वाकीपाडा टीम. दीपेश करता पुढचा बॉल. यावेळी जास्त उचली देखील घेतोय, बाहेर देखील जातोय आणि पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा. समोर जे अंपायर आहेत ते दीपक कोतवाल सर, आणि नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. लेदर क्रिकेटचा अनुभव, जास्तीत जास्त लेदर क्रिकेट टुर्नामेंट ते कव्हर करतायत. बॅक चेंज, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, मात्र इथे शॉट थर्डमॅनला. चेंडू जातोय, स्वतः यष्टीरक्षक तिथपर्यंत पोहोचतोय आणि हा आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल, फलकावरती धावा आहेत स्थिरावल्यात. 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर अँड 4 बॉल्स. खराब बॉल, एक्स्ट्रा धावेने व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव, 20 धावा, टोटल 20 धावा. 2 विकेट जरूर गेले. बॅटिंग करत असताना गावदेवी वाकीपाडा टीम चांगले चांगले बॅटर या संघामध्ये आहेत, पण तो चांगला बॉलिंग अटॅक पतुपॅकर टीमचा नेहमी राहिलाय.
म्हणून या संघाच्या समोर खेळत असताना 40-50 पेक्षा धावा अधिक यायनं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक 21. 5 बॉल 21 धावा. यानंतरचा मॅच BVA चॅम्पियन आणि रायझिंग 11 जुचंद्र. BVA चॅम्पियन आणि रायझिंग 11 जुचंद्र. लोअर फुलटॉस बॉल, आणखी एक डॉट बॉल. 3 षटकाचे होते. समाप्ती फलकावरती धावा आहेत 21 धावा. मागील मॅच मध्ये हरिदासने काय बॅटिंग केली. 9 बॉल मध्ये 39 धावा. चौकार षटकारांवरतीच डील केली आणि म्हणूनच मास्टरचे खेळाडू आहेत. मात्र जबरदस्त बॅटिंग. येत्या 15-16 मार्चला मास्टर चषक तुम्ही बघणार आहात आणि नक्कीच त्या स्पर्धेला देखील आपण भेट द्यायचे. निलेश दादा म्हात्रे देखील असतील. त्यांची स्पर्धा आहे संपूर्ण जुचंद्र मास्टरची याच ग्राउंडवरती 15 आणि 16 मार्चला. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करणार आहोत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. पहिलाच बॉल, लांबचा चेंडू खेचलाय परंतु लॉंग ऑनला शोधून काढलाय फिल्डरच्या मस्तकाला दस्तक दिलाय. कॅच तर सुटलाय. 2 धावा आल्यात. दीपेशला स्ट्राईक असेल आणि एक जीवनदान मिळाल्यानंतर दीपेश कशा प्रकारची बॅटिंग करेल. 23 धावा. विशाल भोईर यांचे सुपुत्र नेहमीच भरपूर एन्जॉय करतात आमची कॉमेंट्री आणि स्पर्धा. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावफलक पुढे आहेत. टोटल रन्स 23 धावा. 1 बॉल 23. पुढचा बॉल देखील स्टंप वरती होता परंतु तिथून खेळून काढलाय. फाईन खेळलाय. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथपर्यंत एकच धाव. आता दीपेश स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी चतुर यष्टीरक्षक बघा, नॉन स्ट्राईक एंडला फेकीचा इशारा केला परंतु स्ट्राईक एंडलाच दीपेशलाच परतावा लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. अर्थाने 3 दिवस लाईव्ह स्पर्धा ठेवायची होती पण तो GTC चॅनल बिझी होता म्हणूनच आज 1 दिवस त्यांनी दिलाय. थँक्यू मृणाल म्हात्रे. तेवीस धावा आणि मीत आलाय. स्वीप केलाय. प्रॅक्टिस चांगली आहे मीतची म्हणून त्याला प्रमोट केलं जाते. पाहता पाहता 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. रन आउट.
आणखीन एक डॉट बॉल. 28 धावा 5 बॉल. विनीत आणि मीत दोन्ही बंधू मैदानाच्या आत. पुन्हा एकदा ह्यावेळी डॉट. मीतची इच्छा होती आज मला पाठवा, मी काहीतरी करीन, पण तो आज मीत देखील कमी पडलाय. नेहमी विनीत पाटील चांगल्या धावा बनवतो या संघाकरता. धावा झाल्यात 28. 29 धावेचं आव्हान समोर ठेवलंय. थँक्यू डीजे. टॉसला यायचं आहे BVA चॅम्पियन आणि रायझिंग 11 जुचंद्र. रायझिंग 11 ची स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये आहे याच ग्राउंडवरती 25 आणि 26 जानेवारी रोजी. ती देखील टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटी करता येईल. आणि BVA चॅम्पियनची स्पर्धा 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या रोजी तुम्हाला याच ग्राउंडवरती ती देखील स्पर्धा. म्हणजे हे ग्राउंड देखील आता तुम्हाला बिझी ग्राउंड दिसेल. पहिला अजिंक्य मैदानाचा उल्लेख केला जायचा, आता नागेश काका मैदानाचा उल्लेख केला जातोय. कंटिन्यू हे मैदान बिझी आहे आणि म्हणूनच NC अंतर्गत सर्व टुर्नामेंट्स तुम्हाला याच मैदानावर होताना दिसतील. रायझिंग 11चा कॅप्टन आणि BVA चॅम्पियनचा कॅप्टन टॉस साठी यायचा आहे. चॅम्पियनचे कॅप्टन, रॉकिंग कॅप्टन मृणाल मात्र विचार करेल निषादला की माझी जागा लागेल का BVA चॅम्पियन मध्ये. रायझिंग 11 संघाचा कॅप्टन तुषार चोरमुले. भव्य दिव्य स्पर्धा BVA चॅम्पियनची लवकरच येईल तुमच्या भेटी करता. एक अप्रतिम स्पर्धा 31 जानेवारी 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी याच ग्राउंड वरती. चला जाऊया मॅच. हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल फुलटॉस बॉल कव्हरच्या वरून खेळलाय. डीप कव्हरला चेंडू निघून जातोय. पहिल्या बॉल वरती येतोय पहिला दर्जेदार चौकार. काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे खेळाडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येतोय.
धावफलक जर विचार केला तर धावफलकावरती 4 धावा आहेत. 2 बॉल फेकून झालेत. पहिलं षटक चालू आहे. पाठलाग केला जातोय धावसंख्येचा. जिंकण्याकरता टार्गेट जे आहे 29. 4 ओव्हरचा मॅच. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, कमबॅक करणारा चेंडू. किशोर एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये ती धार दिसले. एक चौकार लागल्यानंतर केलेला कमबॅक अप्रतिम पाहायला मिळतोय. फलकावरती 4 धावा 3 बॉल. सहा धावा, 4 बॉल 6. चंद्रपाडा बॉईजचं हे शानदार आयोजन नियोजन. आज यूट्यूब लाईव्ह JTC लाईव्ह वरती जे श्रोते जोडलेत त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. आडव्या बॅटने खेळायचं होतं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट आणि एकावरतीच फोकस केलं बॅटरने. एका धावेने धावफलक 7. 5 बॉल 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर करून समंजसपणा दोघांमध्ये चांगला दिसून येतोय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. काय जबरदस्त फटका. खडे खडे लुकिंग लाईक अ वाव. षटकार. आमच्या प्रेक्षकांनी पकडलाय वाटे. मी ह्यावेळी थोडा बाउन्स केला होता आणि इथे मात्र हा चेंडू जर विचार केला खेळण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्स वॉन देखील नसेल कारण की हा प्रकारचा चेंडू बाउन्स चेंडू नाही आहे. नॅचरल बाउन्स गोलंदाजाकडे होता. सरप्राईज करणारा चेंडू. पंच कॅच घेण्याचा प्रयत्न करतायत. एकच धाव. धावफलक 26. आतापर्यंत विचार केला तर अजून अवघ्या 3 धावा पाहिजे आहेत. या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल ही अपेक्षा आहे. परंतु लढावं लागेल गावदेवी वाकीपाडा टीमला. समोरच्या दिशेने साईड स्क्रीनच्या समोर परंतु दीपेश आलाय. त्यांनी टिपलाय हा झेल. संकेतला मिळाले पहिली विकेट.
आज मला वाटते दर्पणला संधी दिली, बघूया त्याच्या बॅट मधून 2 धावा 3 धावा पाहिजेत. 1 बॉल 3 ची मॅच असती तर दर्पणने काढली असती का, बघूया. फुलटॉस बॉलला, लोअर फुलटॉस बॉलला बेट केलंय आणि इम्पॅक्ट इन लाईन पिचिंग. मॅच जिंकले. हार्ड लक टफ लक गावदेवी वाकीपाडा टीम.